नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय पिंट्या, संभाजीनगरचा पिंट्या. दादा आपलं नाव सांगा. माझं नाव जनार्दन रघुनाथ घुले, चापानेर, छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरहून इकडे मुंबईला आहे. काय सांगाल, कसं मैदान आहे आजचं? आजचं ओपनचं मैदान आहे. बघू आता पुढं काय होतं ते. अजून आमच्या गटाला वेळ आहे. गटाला अजून वेळ आहे. गटाला गाडी पळायचं पळायचं मुंबईला आलं की बिनजोड मैदान असतात. आज 3 फेऱ्याचं मैदान आहे. हो. काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल? काय सांगाल किंवा आजचं नियोजन कसं आहे? आजचं नियोजन ते वादळ ग्रुपवाले त्यांना केलेलं आहे. बघू आता हे अजून मैदानात आले नाही, मग भेटी गाठी घेऊ. नक्कीच भेट झाल्यानंतर परत तुमचं परत एकदा नियोजन होणार. हो. दादा काय सांगाल, पिंट्या आपल्या दावणीला कसा आहे? पिंट्या हा 5 ते 6 महिन्याचं वासरू होतं तेव्हा मी घेतलेला होता. नक्कीच काय सांगाल, कसं 5-6 महिन्याचं वासरू म्हणजे सुरुवात केली तुम्ही? हा, सुरुवात. नवीन आदत वासरूपासून सुरुवात केली. हो. काय सांगाल, तो संघर्ष काय होता त्या उंचीपर्यंत पोहोचण्यापर्यंत? संघर्ष होता त्यावेळेस मी ऑन ड्युटीला होतो तेव्हा घेतलेला होता. आपल्या घरच्या मंडळींना त्याला लहानाचं मोठं केलं. मी झालं त्याला 2 वर्षापासून मैदानात काढलं. आता 2 वर्षापासून मैदानात काढलं. त्याच्या अगोदर ट्रेनिंग वगैरे कोण घेत होतं किंवा घरी सांभाळ कोण करत होतं? जेव्हा सांभाळ माझी वाईफ करीत होत्या, जेव्हा मी सुट्टीला यायचो त्यावेळेस मी त्याची नॉर्मल ट्रेनिंग एखाद्या मोठ्या बैलामध्ये घ्यायचो. बाकीचा तो असंच राहायचा घरी बांधतो. नक्कीच, म्हणजे तुम्हाला घरच्यांची सुद्धा साथ भरपूर भेटलेली आहे, कारण त्याचा सांभाळ करणं किंवा त्याला ट्रेनिंग देणं हो, तेवढंच हे असतं. काय सांगाल घरच्यांच्याबद्दल? काय सांगाल? घरच्यांना त्याला सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. त्याची किंमत लागली ती 27,11,000. घरच्यांना 2 दिवस जेवण नाही केलं, त्याच्यामुळे त्याचं सौदा कॅन्सल केलं त्याने. मुंबईला मागणी होती 27,11,000. 27,11,000ची मागणी आलेली. नक्कीच, म्हणजे खूप, कारण आता हिंद केसरी झालेला आहे बिनजोडच्या मैदानात. काय सांगाल त्या मैदानाबद्दल? मैदान तर 1 नंबर होतं, तेव्हा मजा आली. आता बघूया 4 तारखेला चालू आहे विचार, अजून काही सांगता येणार नाही. नक्कीच, आणखी आता पुढे आम्हाला कुठे पळाय भेटून दिसणार आहे का 3 फेऱ्यामध्ये वगैरे? कुठलं मैदान वगैरे नियोजन? आता सध्या 4 तारखे चालू आहे, नंतर बघू बिनजोडचं मोठं मैदान कधी असलं तर. अजून काही 4 तारखेचं नियोजन झालं नाही. असला वेळ तर थांबू, नसलं तर मग आम्ही संभाजीनगरला चाललो. संभाजीनगरला तिकडे कुठे 3 फेऱ्यामध्ये तिकडे पळालेलं आहे आपल्या? हो. सातारा भाग वगैरे इकडे साताऱ्याला नाथकेसरीला गेलता. नाथकेसरीला गेला. हां, कसं नियोजन होतं तिकडचं? तिथलं 40 गावचाच बैल होता, तो गटाला कमी पडला, त्याच्यामुळे गाडी 2 नंबर उतरली होती. 2 नंबरला उतरले. हो. नक्कीच अपयश म्हणतात ही यशाची पहिली पायरी असते. काय सांगाल त्याबद्दल? यशाची पायरी तेव्हा तो लहान होता, आदत वयामध्ये, तेव्हापासून सुरू झाली ती. आता चालू आहे. आता चालू आहे. आता एक चांगलं मोठं यश मिळतंय, एक नाव होतंय त्याचं. काय सांगाल, ते नाव होतं, त्या नावाबद्दल काय सांगाल? नावाबद्दल हेच एक अभिमान. हां, नक्कीच. आणखी कोणते नंदी येणार आहेत दावणीला आता? दावणीला 2 वासरं आहे. 2 वासरं आहे. हो. त्यांना वगैरे बाहेर करता कधी? नाही, अजून नाही. ते एक 10-11 महिन्याचं आणि एक तर 6 ते 7 महिन्याचं वासरं आहे. म्हणजे तयारी करायची चालू आहे सुद्धा भविष्याची. हां, चालू आहे. आपण काय करता? आपण फौजी आहात, रिटायर आहात की? आता रिटायर झालं. रिटायर झाला. काय नियोजन असणार आहे इथून पुढचं? आता हे शर्यत हा नाद असाच राहणार आहे? असंच राहणार. कधी सुरुवात कधी झाली या नादाची तुम्हाला? या नादाची सुरुवात तकरीबन 3 वर्षापूर्वीपासून झाली. 3 वर्षापूर्वीपासून झाली. हां, जेव्हा हा घेतला तेव्हापासून सुरुवात झाली. घरी पण असा नाद होता की तुम्हीच पहिले आहात की या शर्यत क्षेत्रात? नाही, भावाला होता, चुलत भावाला होता, असे त्याच्यामुळे थोडासा नाद लागला, म्हणून त्यावेळेस हा वासरू घेतले गेले. म्हणजे घरचे इन्व्हॉल्व होते ते, नंतर तुम्हाला सुद्धा इन्व्हॉल्व झाला, तुम्हाला पण नाद लागला. हो. शर्यत क्षेत्राबद्दल काय सांगाल आज? शर्यत क्षेत्र हे आता फार चांगलं झालं, कारण नियम अटीमुळे, त्याच्यामुळे आता जे बी बैलगाडी मैदानात येतात त्याच्यामुळे काही गोष्टी घडत नाही. नक्कीच, म्हणजे संघटना किंवा त्यामागचे नियम हे खूप चांगले आहेत आणि कडक असल्यामुळे थोडं शिस्त लागली, त्याच्यामुळे भांडणं वगैरे होत नाही. नक्कीच. दादा, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या गटासाठी, शर्यतीसाठी. धन्यवाद.